सर्वात महत्त्वाचा शत्रू मधुमेह व्यक्तीचा तो म्हणजे उच्च रक्तदाब. कित्येक वेळा उच्च रक्तदाबाची सुरुवातीला लक्षणं नसतात. म्हणजे फार वाढल्यानंतर जसं डोकं भणभणणं, लक्ष न लागणं, छातीत धडधडणं, दम लागणं, जिना वगैरे करणं, ही जी लक्षणं आहेत ती सुरुवातीला आणि जेव्हा तुम्ही रुटीन टेस्टिंगला जाता कुठेतरी, एम्प्लॉयमेंट म्हणा, LIC म्हणा, अरे 160 सिस्टॉलिक ब्लड प्रेशर. कित्येक दिवस काय होतं लोकांचं आयसोलेटेड सिस्टॉलिक प्रेशर, म्हणजे फक्त वरचा रक्तदाब जास्त असलं ते काय चालत नाही, ते काय डोंट वरी, खालचा रक्तदाब महत्त्वाचा म्हणजे डायस्टॉलिक. And people were running after that. Today, people have realized even isolated blood pressure predisposes you to heart attacks and stroke. Therefore, isolated systolic pressure has to be treated aggressively. And the first line of treatment of systolic blood pressure is a small dose of diuretic. म्हणजे ज्याने मूत्राद्वारे सोडियम सगळं निघून जाणं. त्याच्यानंतर सोडियम रिस्ट्रिक्टेड डाएट. लॉट ऑफ पीपल फील की सोडियम रिस्ट्रिक्टेड डाएट म्हणजे मीठ कमी करायचं. मीठ कमी करायला पाहिजे, मिठजन्य पदार्थ, लोणची, पापड. परंतु रिमेंबर बेकरी प्रोडक्ट्स कंटेन सोडियम अँड दॅट इज आयदर इन बेकिंग पावडर और बेकिंग सॉल्ट. तर म्हणजे बिस्किटं, कुरकुरीत बिस्किटं, कुरमुरे हे पण अवॉइड करायला पाहिजे. जरी त्याला सॉल्ट लागलं नाही तरी त्याच्यामध्ये सॉल्ट असतं. आणि पर्टिक्युलरली जे कोस्टल एरियात राहतात लोक, त्यांच्या भाज्यापाल्यामध्ये पण सॉल्टचं प्रमाण जास्त असतं. पण त्यांना काय, भाज्या उकडून किंवा पाणी, डाळीचं पाणी उकळून ते पाणी फेकायचे वगैरे आणि ते नुसतं स्वतः खायचं गरज नसते. यू कॅन रिड्यूस द क्वांटिटी. टेस्टी खा पण कमी खा. प्लेटभर अन्न घेऊ नका, थोडं थोडं घ्या प्रसादासारखं, आणि ते खाण्याची पद्धत लावा. आणि पोट भरेपर्यंत, तुडुंब होईपर्यंत खाण्याची एक पद्धत आहे. खाल्ल्यानंतर लवकर ढेकर द्यायची. ढेकर केल्यानंतर बायकोला वाटतं काय, आज जेवण आवडलं नाही का. ट्राय टू आपल्या भुकेपेक्षा 2 घास कमी द्या. लहानपणापासून शिकवले लोकांनी. आणि 32 दात आहेत तर 32 वेळा चावून. लॉट ऑफ पीपल जस्ट गल्प इट. And with the gulping, they swallow air. म्हणून त्यांना पुढं जे होतं burping is because they swallow air. If you chew your food actually 32 times, and normally one should not eat while one should not talk while eating. तुम्ही डिनर टेबलवरती बसलात, काहीतरी वादविवाद उगाच काहीतरी काढण्याशिवाय की हे काय तेव्हा काहीतरी विषय काढायचा. चांगले विषय काढा की जेणेकरून तुमचं मन आणि सगळं चित्त स्थिरावत राहील. अँगर विल नॉट कम. यू आर नॉट ॲजिटेटेड. तुम्ही जेवायला बसल्यानंतर कित्येक वेळा महिला, आज हे इलेक्ट्रिसिटीचं बिल आलं, तर असल्या काही सगळ्या गोष्टी अवॉइड करा. मुलाची मार्कशीट आलेली आहे, तो पण बीत दाखवतो बिचारा. या सगळ्या गोष्टी डिनरच्या टेबलवरती अवॉइड करा. अतिशय खेळकर असा ॲटमॉस्फिअर ठेवायचं. जरी जोक्स करा, काहीतरी छान वाचले सांगा, आणि प्रत्येक घास चावून 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 विचारपूर्वक खा. एक तर काय होतं, सलायवा, देवानी जी काय लाळेमध्ये जी डायजेस्टिव्ह पॉवर दिलेली आहे, अमेझिंग. टायलिन वगैरे हे तर 50% ऑफ कार्बोहायड्रेट डायजेस्टेड इन द माउथ ओनली. स्टमक डज नॉट हॅव टू टेक एनी ट्रबल. You just dump it in the stomach has to produce acid. Stomachला काय गॅस्ट्रिन आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड, and it is going to cause acidity, regurg. हे जर चावून चावून हळूहळू खाल्लं तर दिस विल नॉट हॅपन. आणि साधं तंत्र आहे, लोक पाळत नाही ते. आणि अशा वेळेस तुम्ही विचार केला की आपण जेवल्यानंतर त्याचा जर त्रास झाला, तडस म्हणतात कित्येक लोक, रात्री बेचैन होतं, ह्या खुशीनं त्या खुशीनं. जेवल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे लगेच झोपू नये. आमच्याकडे तर शतपावलीची पद्धत आहे. म्हणजे जेवल्यानंतर 100 पावलं चालावी, थोडा वेळ शांत बसावं, चांगल्या कुठेतरी विषयाचं, शक्यतो TV बघू नये. कारण ती बकवास सगळं बघण्यापेक्षा
काहीतरी लॉरेल हार्डी किंवा असं काहीतरी लावावं छान, जुना चार्ली चॅपलिन, पु ल देशपांडे असं काहीतरी बघावं. अत्यंत खेळकर अवस्थेत हळूहळू थोडंसं एक रामरक्षा वगैरे म्हणण्याची पद्धत असेल तर ते म्हणावं. त्याने ते तुमचं चित्त स्थिर होतं आणि गाढ झोप लागते. जास्त जेवलं तर झोप लागत नाही आणि घशाखाली येतं सारखं बर्फी. मग ते सप्रेस करायला अँटासिड्स काउट रिबाउंड ॲसिडिटी. सकाळी 3 वाजता कळत नाही की छातीत दुखतंय की पोटात दुखतंय. मोशन्सचा त्रास, कोठा साफ न होणे, की जाऊन आल्यानंतर पण परत जावं असं वाटणं, 3-4 वेळा जावं लागलं. ह्या सगळ्या गोष्टी अन्नाचं नीट सेवन न करण्यामुळे. अन्न हे पूर्ण ब्रह्म, इट इज द अल्टिमेट. ही सगळी जी धडपड चालू आहे हे अन्नासाठी आहे. पण त्याला सन्मान द्या, त्याच्याशी दोस्ती करा. केवळ गरज म्हणून खाऊ नका, चवीने खा. आता काय होतं, चवीने खा आम्ही जरी किती सांगितलं तरी पेशंटच्या सगळ्या चवी हिरवून नेणं हे काम वैद्यकशास्त्राने प्रेमाने केलेलं आहे. सॉल्ट रिस्ट्रिक्टेड डाएट, ॲसिड रिस्ट्रिक्टेड डाएट, शुगर रिस्ट्रिक्टेड डाएट, ऑइल रिस्ट्रिक्टेड डाएट, हे रिस्ट्रिक्टेड डाएट, हे नाही खायचं, बटाटा खायचा नाही, कार्बोहायड्रेट नाही खायचे, राईस खायचं नाही, पोळ्या खायच्या नाही. मग खायचं काय? व्हॉट एम आय सपोज टू ईट? सो ॲडवाइस फॉर डाएट शुड बी पॉझिटिव्ह. हे खा, हे खा, हे खा. वऱ्याची तांदूळ नको उपासाला, साबुदाण्याची खिचडी नको. एकादशीला समजा ह्या गोष्टी खाल्ल्या नाही तर काय पाप लागत नाही. साबुदाणा जर तुम्हाला उपासच करायचं असेल तर लिंबाचं पाणी, काकडी, फळं अशा गोष्टी खा. भगर आणि साबुदाणा खिचडी इज अ वेपन फॉर मर्डर. त्यामुळे ह्या गोष्टीची पथ्य पाळणं आणि लोकांना हे समजण्याची आवश्यकता आहे. म्हणून मी हा सगळा खटाटोप केला या पुस्तकाने आणि बऱ्याचशा लोकांना त्याचा फायदा पण झाला. तर रक्तदाब आणि मधुमेहजन्य हृदयविकार ते हॅव टू बी ट्रीटेड बाय स्पेशलिस्ट. डोंट ट्रीट इट युअर सेल्फ. यू हॅव टू गो टू अ डॉक्टर. ॲन्युअल चेकअप, ECG, एको, कार्डियक ओपिनियन, स्ट्रेस टेस्ट लागली तर. आणि आजकाल बरेचसे थॅलियम स्टडीज, त्याच्यानंतर आपले थॅलियम स्कॅन ॲज वेल एज थॅलियम स्ट्रेस नावाची स्ट्रेस आहे. हे डोपिटामिन स्ट्रेस आहे. म्हणजे काही लोकांना धावता येत नाही, त्यांनी ते इंजेक्शन देऊन त्याची नाडी वाढवायची ठोके. आणि त्यांनी काय हृदय काय निघतं का? काय काही ठराविक लोकांना. पण ही कार्डिओलॉजीच्या सल्ल्याने घ्या, उगाच सध्या डोक्याने करू नका. तर हे हृदय रक्तविकार याची सगळे मी बोललेलो आहे. आता एक अतिशय महत्त्वाची गोष्ट की लोकांना कळलं पाहिजे म्हणून मुद्दाम सांगतो. धूम्रपान आणि टोबॅको सेविंग, टोबॅको च्युईंग हे शत्रू आहेत. आम्ही थोडंसं वाचलं आहे कुठेतरी की एक 30 ml जर घेतलं तर HDL कोलेस्ट्रॉल वाढतं, जे 4 मैल धावण्यानी पण वाढतं. त्या कोलेस्ट्रॉलमध्ये 3 घटक आहेत. लो डेन्सिटी लायपोप्रोटीन LDL कोलेस्ट्रॉल विच इज डेंजरस. आपल्या धामिन्यामध्ये आत जाऊन गाळ साठतं. HDL कोलेस्ट्रॉल तो गाळ हटवतं. इट्स अ फीडबॅक कोलेस्ट्रॉल. इट्स गुड, बेनिफिशियल. इट इज बेटर टू हॅव HDL कोलेस्ट्रॉल. HDL कोलेस्ट्रॉल कशाने वाढतं? रोज 4 मैल धावलं की ते वाढतं, पण ते वाढायला 6 महिने लागतात. It takes a long time to increase. Effect of exercise on HDL cholesterol is a long time, but it's a permanent and it shows a good sign of health. हे सगळे सचिन तेंडुलकर वगैरे सगळ्यांचे HDL कोलेस्ट्रॉल 50च्या वरती आहेत. मॅरेथॉन रनर्सचे 60-70 असे असतात. आता बरेचसे लोक मला हा प्रश्न विचारतात की आम्ही असं वाचलंय कुठेतरी की 1 पेग दारू प्यायलं की ते HDL कोलेस्ट्रॉल वाढतं आणि 4 मैल धावलं तर. मला ते 4 मैल धावणं जमत नाही, तर मी 2 पेग दारू प्यायला चालेल का? म्हणजे लोकांना इतकं त्याचं बेनिफिट वाटलं. कारण ट्राय टू अंडरस्टँड, दिस वॉज प्रमोटेड, दिस प्रोपगंडा वॉज प्रमोटेड बाय वाईन इंडस्ट्री. की वाईन प्यायल्याने फ्रेंच पॅराडॉक्स. व्हॉट इज अ फ्रेंच पॅराडॉक्स? फ्रेंच पॅराडॉक्स,
they said that French people eat highest amount of saturated fats, but they are lowest prevalence of heart disease. हे कशामुळे होतं तर ते फ्रेंच वाईन पितात म्हणून. फ्रेंच वाईनमुळे होत नाही, बिकॉज फ्रेंच पीपल कंझ्युम 300 to 400 grams of fresh fish, omega-3, not because of wine. But the wine industry is so strong, and then again one of the lobby which is very strong is statin lobby, who want to sell statins to reduce LDL cholesterol. Statins have a lot of side effects. It can cause muscle weakness, myopathy. In fact, high level of statins can increase blood sugar. त्यामुळे कुठलंही औषध घेताना ते विकणाऱ्याचा मेन इंटरेस्ट आहे टू मेक मनी. 10% त्यांनी पेशंटला फायदा होतो, नाही असं नाही. मेडिसिन आर इसेन्शियल अँड ॲट टाइम दे आर लाईफ सेव्हिंग. आय एम नॉट सेईंग ऑल मेडिसिन्स आर बॅड, बट जस्ट टू टेक रुटीनली cholesterol reducing medicine, routinely aspirin, routinely clopidogrel, all these medicines, they have definite role. But you cannot say that because I am taking that, I will not get heart attack if I behave the way I want. Behavior and lifestyle is the main stambha, and nutrition and exercise. There are 4 factors, 4 स्तंभ आहेत आरोग्याचे. 6 ते 7 तास झोप, शांत झोप, 40 मिनिटं तरी कमीत कमी व्यायाम, सकस संतुलित आहार आणि मेडिकेशन. या 4 स्तंभावरती सगळी इमारत आहे. आणि मधुमेहाच्या विषयी आणि हृदयरोगाविषयी आणि उच्च रक्तदाबाच्या विषयी योग्य सायंटिफिक knowledge, scientifically proven, which comes in the textbook of medicine, not in the journals also, which are also under the influence of a lot of pharma world. But textbook of medicine don't do this. Textbook मध्ये आलं की त्याला गॉस्पेल ट्रूथ म्हणायचं. आणि तुमचा पर्सनल एक्सपिरियन्स काय आहे तो. त्यामुळे लोकांच्या हितासाठी जे मी कळकळी लोकांना सांगतो, आणि आम्ही लोकांना ओरडून सांगतो की द ट्रीटमेंट ऑफ हार्ट डिसीज, कॅन्सर, माझे गुरु डॉक्टर रेजा त्यांनी सांगितलं होतं की ट्रीटमेंट ऑफ हार्ट डिसीज, डायबिटीज अँड कॅन्सर इज नॉट इन द हॉस्पिटल्स ऑर हेल्थ सेंटर्स. इट इज इन युअर ओन किचन. तुमच्या स्वयंपाकघरात या सगळ्या रोगांची ट्रीटमेंट दिलेली आहे. स्वयंपाकघर सुधरवा, त्याच्यात बदल करून आणा, योग्य ती तेल वापरा. बेस्ट इज टू यूज ओनली 2 teaspoonful ऑफ राईस ब्रॅन ऑइल पर डे पर हेड, 2 teaspoonful ऑफ घी पर डे पर हेड, but not deep fried, to garnish, and 2 teaspoonful of कार्नेल म्हणजे खोबरं, आयदर कार्नेल और घी ऑन डे. ज्या दिवशी घी असेल त्या दिवशी कार्नेल नाही. एवढा जर तुम्ही सॉल्ट इंटेक ठेवला, रिड्यूस द क्वांटिटी ऑफ राईस, फाईन कार्बोहायड्रेट्स, मैदा अँड रोटी, इवन गहू. नाव आता असा वैद्यकीय निकष निघाला आहे की शिळ्या पोळ्या हे जास्त गुणकारी. म्हणजे आदल्या दिवशी केलेल्या, आमच्याकडे मुद्दाम आम्ही सगळे जे मंडळी आहोत इंदोरची देशस्थिती, पोळ्या जास्त करायच्या आदल्या दिवशी. कारण दुसऱ्या दिवशी पोळीचा कुस्करा पण कमी तेलातला, कांदा कमी फ्राय केलेला, दॅट इज मोर बेनिफिशियल. हे मला कधी कळलं की आमची आई होती ती आम्हाला गरम फुलके करून खायला घालायची सगळी प्रेमाने. आम्ही पण सगळं रॅशन असं, 1 आंबा द्यायची आणि त्याच्याबरोबर आम्ही 20-20 पोळ्या खाल्ली. पण स्विमिंग सगळं काय करायचं, ती बिचारी गरम पोळ्या करून वाढायची. आणि मग तिला झोपायला 12-1 वाजायचे, तर ती काय थोडंसं खायची, पण ती शिळ्या पोळ्या खायची. घरात शिळं पाकं उरता कामा नाही, आणि नोकराला पण द्यायचं नाही आणि भिकाऱ्याला पण ना. शिळा तुम्ही जे खातं तेच द्यायचं भिकाऱ्याला सुद्धा, असं एक तत्व होतं. तर आई डाएट ॲट द एज ऑफ 92, तब्येत टकाटक, शिळ्या पोळ्या खाल्ल्या. आणि त्याच्यानंतर आता रिसर्च झाला आहे की बासी रोटी हॅज मोर बेनिफिट्स दॅन फ्रेश रोटी. सो ही सगळी तंत्र जी आहेत आहाराची,
हे आपल्या दैनंदिन जीवनातनं हळूहळू लोकांच्या निकषात पडलेले आहे. राईसच्या विषयी आमचं काय हे नाही, पण भरपूर भात, म्हणजे आम्ही जो खातो तो पहिला भात, साधारण भात, मग तूप मीठ लिंबू भात, मग वरण भात, मग कढी भात, मग दही भात, 5 प्रकार भाताचे. पीपल कंझ्युम ॲज मच एज 200 grams ऑफ राईस. यू आर अलाउड टू ईट 2 tablespoonful ऑफ राईस एव्हरी डे, नो प्रॉब्लेम. बटाटा ऑल्सो सुद्धा साल्यासकट बटाटा, पण कातऱ्या बटाट्याची भाजी भरपूर तेलात, नो. पिष्टमय पदार्थाचे तोंडातल्या तोंडात जे गोड लागतात खाल्ले की, ते कंटेन हाय कॅलरीज. रिड्यूस दॅट अँड कंबाईन ऑल स्टार्ची व्हेजिटेबल्स विथ लिफी व्हेजिटेबल. सो इट कंटेन्स अ फायबर. द GI इंडेक्स, म्हणजे जो ग्लायसेमिक इंडेक्स असतो तो कमी होतो. तुम्ही जर मेथी आणि आलू खाल्ला एक चमच टेबलस्पूनफुल, इट कॅलरीज आर डेफिनेटली लेसर दॅन 1 बटाटा. सो मिक्स बटाटा विथ दुधी, बीन्स, फ्लावर, अशा फळभाज्या आणि पालेभाज्या एकत्र करून खाण्याची पद्धत आहे. दॅट इज बेनिफिशियल. ताक प्यायला हरकत नाही, 1 वाटी ताक रोज, ॲब्सोल्युटली. त्यात जिरे, हिंग, ऑल अँटीऑक्सिडंट्स. आपल्या देशात जे आपले पूर्वज आहेत, म्हणजे आहारात, भारतीय पाककलेत जे छोटे छोटे ट्रेस एलिमेंट्स आहेत सगळे, दालचिनी, लवंग, मिरी, हळदी, इतके त्याच्यात गुण आहेत की त्याच्यावरती स्वतंत्र रिसर्च चालले आहे. बाहेर हळदीवरती रिसर्च जर्मनीमध्ये करून त्यांनी हळदीचं पेटंट घेतलं आहे. कॅन यू इमॅजिन दिस? सो ती आपल्या देशातले सगळे जे हे मसाले आहेत, पण ते योग्य प्रमाणात, फार तिखट घालून चमचमीत, चटचपटीत, त्याला अर्थ नाही काही, असं मला सगळ्या लोकांना सांगायचं आहे. थँक्यू व्हेरी मच.